हॅलो मुलांनो, मी आहे साची, तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आजचा विषय आहे मराठी. आज इथे आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीचा पाठ आजीची छान युक्ती. लेखक आहेत अरुण देशपांडे. तर चला सुरू करूया. आधी पाहूया शब्दार्थ म्हणजे वर्ड मिनिंग्स. अबोल म्हणजे न बोलणारी, मीन्स टॅसिटर्न ऑर इनकम्युनिकेटिव्ह. चिंता म्हणजे काळजी, मीन्स वरी. बागुलबुवा म्हणजे भीती, मीन्स बोगी और फिअर. टिप्पणी म्हणजे नोंद, मीन्स रिमार्क और नोट. उज्ज्वल म्हणजे उजळ, मीन्स ब्राईट. आता पाहूया वाक्प्रचार मीन्स फ्रेज. हरवून जाणे म्हणजे लक्ष नसणे किंवा विचारात गढून जाणे. मेळ नसणे म्हणजे ताळमेळ नसणे. आणि काळजीचे ओझे कमी होणे म्हणजे काळजी मिटणे. आता वळूया प्रश्नोत्तरांकडे. पहिला प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. नीरजाच्या आईला चिंता का वाटू लागली? उत्तर: नीरजा शाळेतून आल्यावर एकदम अबोल होऊन बसत होती. अभ्यासाबद्दल काही सांगत नव्हती, बोलत नव्हती किंवा विचारतही नव्हती. जेवतानाही ती एकटीच आहे असे वाटत होते, म्हणून नीरजाच्या आईला चिंता वाटू लागली. दुसरा प्रश्न, नीरजाने आजीला तिचा काय त्रास सांगितला? उत्तर: नीरजाला अभ्यास कसा करावा हेच कळत नव्हतं. वाचावे की लिहावे की दोन्ही करावे, अभ्यासाचा, विषयाचा आणि वेळेचा तिला मेळ घालता येत नव्हता. त्यामुळे ती पूर्ण गोंधळून गेली आहे, असा आपला त्रास नीरजाने आजीला सांगितला. तिसरा प्रश्न, आजीने नीरजाला अभ्यासासाठी कशी जागा निवडायला सांगितली? उत्तर: आजीने नीरजाला अभ्यासासाठी अशी एक जागा निवडायला सांगितली की जशी तिची आवडती खोली, एखादा कोपरा किंवा खिडकी, किचनमधील टेबल आणि आवडती खुर्ची, जिथे तिचा छान अभ्यास होईल आणि मनही एकाग्र होईल. चौथा प्रश्न, आजीने अभ्यासाचे नियोजन कसे करायला सांगितले? उत्तर: आजीने नीरजाला एका वहीमध्ये पुढील आठवड्यात करायच्या अभ्यासाचे नियोजन, वेळापत्रक लिहून काढायला सांगितले. त्याप्रमाणे अभ्यास होतो की नाही ते पाहायला सांगितले. तसेच महत्त्वाचे उतारे स्वतःच्या शब्दात लिहून ठेवायला सांगितले व टिपणे किंवा नोंदीही ठेवायला सांगितल्या. अशा प्रकारे आजीने अभ्यासाचे नियोजन करायला सांगितले. पुढचा प्रश्न, आजीने नीरजाला कोणता विश्वास दिला? उत्तर: परिश्रम आणि वेळ म्हणजेच एफर्ट्स अँड टाइम हे साधले, म्हणजेच योग्य परिश्रम घेऊन पुरेसा वेळ अभ्यासाला दिला की आपल्या पदरात यशाचे रसाळ फळ नक्कीच पडते, असा विश्वास आजीने नीरजाला दिला. पुढचा प्रश्न आहे, कोण कोणास म्हणाले? 1. आता तुम्हीच नीरजा बरोबर बोला, तरच आपल्याला कळेल तिची अडचण काय आहे ते. उत्तर: नीरजाची आई आजीला म्हणाली. 2. आजी, मी फार गोंधळून गेले आहे. उत्तर:
नीरजा तिच्या आजीला म्हणाली. 3. मला सांग नीरजा, तू अभ्यास कसा करतेस? उत्तर. नीरजाची आजी नीरजाला म्हणाली. पुढचं वाक्य आहे, माझा आणखी एक प्रॉब्लेम आहे आजी. उत्तर. नीरजा आजीला म्हणाली. आणि 5. परिश्रम आणि वेळ, टाइम अँड एफर्ट्स हे साधले की आपल्या पदरात यशाचे असे रसाळ फळ नक्कीच पडणार. उत्तर. आजी नीरजाला म्हणाली. पुढचा प्रश्न आहे, वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1. हरवून जाणे म्हणजे लक्ष नसणे किंवा विचारात गढून जाणे. तर मुलांनो, इथे तुम्ही तुमच्या मनाने वाक्य तयार करू शकता. उदाहरणासाठी इथे तुम्हाला फक्त मी वाक्य सांगतेय. पहिलं वाक्य आहे, यात्रेतील छान छान खेळणी पाहून ओम हरवून गेला. दुसरा वाक्प्रचार आहे मेळ नसणे म्हणजे ताळमेळ नसणे. वाक्य बनेल, वाढत्या महागाईमुळे गरीब कुटुंबांना पगार आणि घर खर्चाचा काही मेळच घालता येत नाही. पुढचा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. अबोल, बोलका. सोपं, अवघड. लक्ष, दुर्लक्ष. आवडती, नावडती. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या शब्दांपासून वाक्य तयार करा. इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, त्यापासून आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. तर मुलांनो, इथेही तुम्ही विचार करून स्वतःची वाक्य स्वतः तयार करू शकता. इथे आपण उदाहरण पाहूया. पहिला शब्द आहे मित्रा. वाक्य बनेल, मित्रा, आपला देशच चांगला आहे. दुसरा शब्द आहे छान. वाक्य बनेल, परीला आईने छान फ्रॉक आणला. तिसरा शब्द आंबा. आंबा आपले राष्ट्रीय फळ आहे. चौथा शब्द आहे खरे. वाक्य आहे, नेहमी खरे बोलावे. पाचवा शब्द आहे अभ्यास. वाक्य बनेल, आरव रोज अभ्यास करतो. पुढचा प्रश्न आहे, पाकळ्यांमधील अक्षर वापरून नवीन शब्द तयार करा. तर पहिला शब्द बनेल मासा. दुसरा साई. तिसरा भाई. चौथा माई. पाचवा माता. आणि सहावा शब्द आहे ताई. आता वळूया व्यवसायमाला म्हणजे वर्कबुक मधल्या प्रश्नोत्तराकडे. पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य लिहा. पहिलं वाक्य आहे, शाळेतून आलेली नीरजा घरात आल्यावर एकदम टिंब होऊन बसते. उत्तर आहे अबोल. शाळेतून आलेली नीरजा घरात आल्यावर एकदम अबोल होऊन बसते. दुसरं वाक्य आहे, मला टिंब कसा करायचा हेच कळत नाही. उत्तर आहे अभ्यास. मला अभ्यास कसा करायचा हेच कळत नाही. तिसरं वाक्य, माझा आणखी एक टिंब आहे. उत्तर प्रॉब्लेम. माझा आणखी एक प्रॉब्लेम आहे. चौथं वाक्य आहे,
नीरजाला टिंब देत आजी म्हणाली, बेस्ट ऑफ लक बेटा. उत्तर आशीर्वाद. नीरजाला आशीर्वाद देत आजी म्हणाली, बेस्ट ऑफ लक बेटा. आता पुढचा प्रश्न आहे, कोण कोणास म्हणाले ते लिहा. 1. काय झालं बेटा, हरवून गेल्यासारखी का वागत आहेस? उत्तर आजी नीरजाला म्हणाली. दुसरं वाक्य, आजी मी फार गोंधळून गेली आहे. उत्तर नीरजा आजीला म्हणाली. तिसरं वाक्य, प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासाचा बागुलबुवा छळत असतो. उत्तर आजी नीरजाला म्हणाली. चौथं वाक्य, मला या पद्धतीचे महत्त्व लक्षात आले आहे. नीरजा आजीला म्हणाली. पुढचा प्रश्न आहे, शब्दार्थ लिहा. 1. चिंता म्हणजे काळजी. उज्ज्वल म्हणजे उजळ. टिप्पणी म्हणजे नोंद. बागुलबुवा म्हणजे भीती. पुढचा प्रश्न आहे, कोण ते लिहा. वडिलांची आई आजी. मुलांची मुलं नातवंड. आईची बहीण मावशी. वडिलांचा भाऊ काका. पाचवा प्रश्न आहे, चांगल्या सवयी. 1. रोज सकाळी लवकर उठणे. 2. रोज अंघोळ करणे. 3. रोज किमान 2 वेळा दात स्वच्छ घासणे. 4. रोज थोडा वेळ मैदानी खेळ खेळणे. आणि 5. रोज रात्री लवकर झोपणे. वाईट सवयी. 1. रोज सकाळी उशिरा उठणे. 2. रोज रात्री उशिरा झोपणे. 3. ओरडून बोलणे. 4. तासनतास टीव्ही पाहणे. 5. कचरापेटीत न टाकणे. तर मुलांनो, आता इथे आपण पाहिलेला आहे इयत्ता 5वीचा पाठ आजीची छान युक्ती. लेखक होते अरुण देशपांडे आणि पुस्तक होतं कस्तुरी. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडिंग. स्टडी स्मार्ट अँड शाईन लाईक अ स्टार. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.